श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सगळ्या स्वामी भक्तांना देव माझाच्या या वाहिनीवरती आजच्या या विशेष पॉडकास्ट मध्ये सगळ्यांचं मी स्वागत करत आहे। आज मला सांगायला खूप आनंद होतोय की आज आपल्या सोबत जी विभूती आहे ती किती अलौकिक आहे त्यांचा मी थोडक्यात आपल्याला परिचय करून देते। कारण की जेव्हा व्यक्तीचा परिचय होतो तेव्हा ती व्यक्ती आपली होऊन जाते, परकेपणा राहत नाही। तर त्यांचा परिचय करून मी आपल्याला देते की हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न श्री प्रणव गुरुजी धानोरकर गुरुजी पुणे यांचा मी आपल्याला आता परिचय करून देत आहे। वेदव्यास प्रतिष्ठान आळंदी या ठिकाणी त्यांनी वेदांचा अध्ययन केलेला आहे आणि अध्ययन करत असताना सुवर्ण मुद्रा आणि मेधावी छात्र असा पुरस्कार त्यांना या ठिकाणी मिळाला होता। आणि सांगायला आनंद होतोय की कृष्णाची भूमी वृंदावन या वृंदावन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी महाभारत रामायण नंतर श्रीमद भागवताचं अध्ययन केलं आणि कथाकार ते झालेले आहेत। त्यानंतर श्री क्षेत्र ऋषिकेश या ठिकाणी ब्रह्म विद्यापीठ कैलास आश्रम या ठिकाणी त्यांनी दर्शनशास्त्राचं अध्ययन केलं आणि दार्शनिक प्रवचनकार म्हणून त्यांची ख्याती आहे। तसंच असं म्हटलं जातं की धन्य तपी तप कारण सद्गती, सद्गती मिळवण्यासाठी तपाची खूप आवश्यकता आहे। आणि या उद्देशाने त्यांनी काय केलेलं आहे तर पायी नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि विशेष म्हणजे हिमालयामध्ये जाऊन त्यांनी तपाचरण केलेलं आहे। आणि सध्याला आमच्या या पिंपरी चिंचवड भागातला मानाचा ब्रह्मचैतन्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। आणि मला सांगायला खूप आनंद होतो की आतापर्यंत 100 पेक्षा अधिक श्रीमद भागवताच्या कथा नंतर रामायण महाभारत असेल शिवपुराण असेल देवी भागवत असेल आपल्या अवघ्या भारतात प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कथा झालेल्या आहेत। आणि अशी महान विभूती आज आपल्या देव माझावरती आहेत। आणि आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो की वेदव्यासांनी 18 पुराणं लिहिली त्यातलं गरुड पुराण, काही जणांना तर माहित पण नाही की गरुड पुराण काय असतं। तर आज आपण प्रणव गुरुजींकडनं गरुड पुराणाविषयी शंका समाधान त्याचं महात्म्य सगळं जाणून घेणार आहोत। तेव्हा प्रणव गुरुजी आपलं आमच्या या देव माझाच्या वाहिनीवर मनपूर्वक मी स्वागत करते आणि आपल्याला विनंती करते की आपण गरुड पुराणाविषयी आमच्या सगळ्या प्रेक्षकांना माहिती सांगावी। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कुंडलीक वरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, श्रीमन्नारायण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। सर्व श्रोतृवृंदांचं खूप खूप स्वागत। सर्वप्रथम आपल्या वैदिक सनातन धर्मातल्या देवकर्म असेल पितृकर्म असेल सणासुदींची माहिती असेल ही योग्य पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने समाजासमोर जावी यासाठी चालू असलेला देव माझाचा हा उपक्रम खरोखर खूप अभिनंदनास पात्र आहे। इतर सर्व माहिती समाजासमोर पोहोचण्यासाठी विविध व्यासपीठ आहेत, पण समाजासमोर धर्माची विशुद्ध माहिती पोहोचण्यासाठी खूप कमी असे स्थान आहेत किंवा खूप कमी असे व्यासपीठ आहेत की जिथून शास्त्रीय पद्धतीने धर्माची माहिती सुयोग्य माहिती ही समाजासमोर पोहोचू शकते। आणि तसं व्यासपीठ हे देव माझाचं आहे। यद्यपि हा माझा पहिलाच प्रसंग आहे देव माझावर, पण मी पूर्व आलेल्या वक्त्यांचे पुष्कळ व्हिडिओ ऐकले आणि श्रवण केलं, खूप छान वाटलं। खूप अगदी कालाला उपयोगी कालाला आवश्यक असं असणारं हे तुमचं पाऊल आहे। म्हणून सर्वात प्रथम देव माझाला खूप खूप शुभेच्छा आणि आपलं कार्य असंच वृद्धिंगत होत राहो, आपल्या हातून धर्माची भगवंताची अशी सेवा होत राहो ही सर्वप्रथम शुभेच्छा। आता वळूया आपल्या सांगितलेल्या विषयाकडे। गरुड पुराण हा एक खूप सुंदर पण काय म्हणावं त्याला उपेक्षित राहिलेला असा ग्रंथ किंवा विषय असा आहे। एक खूप महत्त्वाचं विधान मी या निमित्ताने करू इच्छितो। ते विधान म्हणजे गरुड पुराण हे अलौकिक रत्नांची खाण असलेला ग्रंथ आहे। पण दुर्दैवाने आपल्याकडे 2 ग्रंथांवर खूप अन्याय झालेले आहेत। एकतर गरुड पुराण पुष्कळ अफवा याबाबत आहेत आणि दुसरं म्हणजे महाभारत। हे 2 ग्रंथ असे आहेत की हे 2 ग्रंथ घरात ठेवू नये, या 2 ग्रंथांना शिवू नये आणि बघू सुद्धा नये अशा काय प्रकारच्या अफवा समाजामध्ये आहेत।
माझ्या म्हणजे जवळचा प्रसंग आहे की एका चांगल्या मोठ्या देशातल्या मोठ्या वक्त्याला हे घरी जेवायला बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही महाभारत आणि गरुड पुराण आहे आणि हे तुम्हाला पूजा करून द्यायची आहे. पूजा केली वगैरे आणि त्या माता माऊली होत्या आणि त्यांनी असं सांगितलं की त्या त्या कोपऱ्यामध्ये तो ग्रंथ आहे, तो तुम्ही घ्या तुमच्या हाताने. ते म्हणले इतकी तुम्ही पूजा केली, जेव घातलं, तुमच्या हाताने दिलेलं काय वाईट आहे? त्या म्हणल्या मी शिवत सुद्धा नाही आणि बघत सुद्धा नाही. तर समाजामध्ये इतके ह्या बाबतीत अफवा आहेत. तर खरोखर ह्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, तर मी जसा बारकाईने एक विद्यार्थी म्हणून विचार केला तर मला असं वाटलं की ह्याचे विशिष्ट कारण आहेत. धर्माचे 2 अंग हे सांगितलेले आहेत वैशेषिक दर्शनामध्ये. येतो अभ्युदयो निश्रेय संसिद्धी सधर्म, ज्यामध्ये अभ्युदय म्हणजे व्यवहारिक उत्थान विकास आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं आणि परमार्थिक उन्नती, या दोन्ही गोष्टीचा ज्यामध्ये समन्वय असतो तो म्हणजे धर्म आहे. आता व्यावहारिक उन्नती प्रधान उपदेश असणारा ग्रंथ म्हणजे महाभारत आहे आणि पारलौकिक कल्याण करणाऱ्या विषयांचं सार हे कुठल्या ग्रंथात असेल तर ते गरुड पुराणामध्ये. या दोन्ही ग्रंथांबद्दल अफवा पसरवून आपल्या वैदिक सनातन हिंदू धर्मातल्या व्यावहारिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारच्या आपले विधिविधान असतील, आपल्या उपासना परंपरा असतील, ह्या दोघांना दुर्लभ करण्याचं खूप मोठं षडयंत्र हे ह्या देशात घडलं. आणि इंग्रजांचा आगमन काळ आणि पूर्ववर्ती आक्रांतांचा काळ, ह्या काळामध्येही अशा प्रकारच्या अफवा पेरल्या गेलेल्या आहेत. इवन आपले जे महापुरुष आहेत त्यांच्या बाबतीत जे आदर्श महापुरुष आहेत त्यांचा इतिहास सुद्धा विकृत करून मांडण्याचा इतिहास हा पेरला गेला. आणि जे काही चांगलं आहे, जे काही आदर्श आहे, ज्याच्यामधून काहीतरी क्रांती घडू शकते, असा इतिहास समाजासमोर येताच कामा नाही. या बाबतीत इंग्रज असतील, त्यांच्या पूर्ववर्ती आक्रमणकारी असतील, हे खूप दक्ष होते. म्हणून गरुड पुराण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांबद्दल खूप अफवा आहेत. पण आता आपण स्वतंत्र झालेलो आहोत. आता तरी आपण वैचारिक वास्तविक आपण आपल्या शरीरावर आपलीच बुद्धी असावी, आपलंच मस्तिष्क असावं आणि त्या हिशोबाने आपण स्वतः ग्रंथांचं जोपर्यंत अनुशीलन करत नाही, आपण जोपर्यंत ग्रंथ पाहत नाही वास्तविक त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, तोपर्यंत आपल्याला यथावत त्याचं रहस्य कळू शकणार नाही. आज मुद्दामून गरुड पुराणाबद्दल ज्या काही किंवदंती आहेत त्या कितपत सत्य आहेत याचा आपण गरुड पुराणाच्या आधारेच विचार करणार आहोत. गरुड पुराणाच्या प्रस्तावनेमध्ये काही श्लोक आलेले आहेत, काही शेवटी आलेले आहेत, काही सुरुवातीला. तर त्या श्लोकांचा आधार घेऊन आपण विचार करूया की गरुड पुराण हे खरोखर किती अनुशीलनीय आहे. सगळ्यात पहिल्यांदा गरुड पुराण वाचल्याने, त्याचं चिंतन केल्याने, त्याचं स्वाध्याय केल्याने काय फळ प्राप्त होतं, तर इथपासून सुरुवात आहे. विद्या कीर्ती प्रभा लक्ष्मी जयारोग्यादिकारकम यह पठेत शृणुयाद रुद्र सर्वविद सदिवम व्रजेत. असं सांगितलंय की विद्या, कीर्ती, प्रभा, लक्ष्मी, जय, आरोग्य हे 6 मुख्य फळ आहेत गरुड पुराणाचे. आदिकारकम वगैरे वगैरे अजून पुष्कळ आहेत, पण 6 मुख्य आहेत. आणि यह पठेत शृणुयाद रुद्र, जो ह्याचं पठन करतो आणि जो ह्याचं श्रवण करतो, त्या दोघांना हे फळ प्राप्त होतं. बर, समलिखेल लेखयेद वापी धारयेत पुस्तकं ननु धर्मार्थी प्राप्नुयात धर्मम अर्थार्थी चार्थम आपनुयात. बर, असं सांगितलंय की ह्याचं लिखित जर पुस्तक जर असेल आणि ते जर आपल्याजवळ असलं तर ज्याला धर्माची अपेक्षा आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये धर्म प्रतिष्ठित होतो. जो अर्थार्थी आहे त्याला अर्थ प्राप्त होतो. अर्थार्थी चार्थम आपनुयात. पुढे म्हणतात गारुडम यस्य हस्तेतु तस्य हस्तगतो नयः यः पठेत शृणुयाद एतद भुक्तिम मुक्तिम सवाप्नुयात. ज्याच्याकडे हे गरुड पुराण आहे त्याला सगळ्या नीती हस्तगत होतात. आता नीतीचा आणि ह्याचा काय संबंध आहे हे आपण पुढे बघणार आहोत. आणि अशा प्रकारे ह्याचं जर पठन झालं तर भुक्तिम मुक्तिम सवाप्नुयात, भोग आणि मोक्ष या दोन्हीचं उत्तम त्याला प्राप्त होतं. धर्मार्थ काम मोक्षांश प्राप्नुयात श्रवणादितः पुत्रार्थी लभते पुत्रान कामार्थी कामम आपनुयात. धर्मार्थ काममोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्तीची प्रशस्ती, त्याचं ज्ञान ह्या गरुड पुराणात होतं. आणि कोणी कोणी ऐकावं, ज्याला संतती नाहीये
आणि पुष्कळ वेळेस आपण पाहतो आपल्या आयुर्वेद ग्रंथांमध्ये सुद्धा हे आलेलं आहे की सगळं काही भौतिक तुमच्या शरीर व्यवस्था व्यवस्थित असून सुद्धा पूर्व कर्म विपाकाचा दोष, मग तो पितृदोष असेल, अजून कुठल्या म्हणजे जसं आता काही काही पाप असे सांगितलेले आहेत की मागच्या जन्मात जर भ्रूण हत्या केलेली असेल तर पुढच्या जन्मात तो निसंतती होतो. तर अशा काही पापांचं जर आचरण झालेलं असेल तर ह्याला कर्म विपाकातून झालेले दोष म्हणतात. व्यावहारिक पाहायला गेलं तर शरीर आणि सगळ्यांची चेकिंग करून सगळं काही नॉर्मल येतं, पण तरी सुद्धा फळ प्राप्त होत नाही. असे जे कर्मविपाकाने पत्रिकेत सुद्धा बारकाईने जर पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टींचा बोध होऊ शकतो. आणि जे दैवज्ञ आहेत त्यांना तर ह्या, किंवा जे योगी आहेत त्यांना तर ह्या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट होतातच. तर ज्यांना अशा कारणाने संतती नाही किंवा संतती चांगली होणं हे अपेक्षित आहे, त्यांना सुद्धा त्यांनी हे गरुड पुराण ऐकावं. आणि एखाद्याची कुठली कामना असेल तर त्यांनी सुद्धा कामार्थी काम मापूया, त्या कामनेच्या पूर्तीसाठी सुद्धा गरुड पुराण ऐकावं असं आहे. कोणी विद्यार्थी आहे, विद्यार्थी लभते विद्याम जयार्थी लभते जयम, कोणी विद्येची ज्याला अपेक्षित आहे विद्यार्थ्यांनी हे ऐकावं. म्हणजे लहानपणापासून ऐकायला हरकत नाही, हे इतकं सुस्पष्ट आपल्याला होत आहे. आणि जयार्थी लभते जयम, कोणाला जर जय प्राप्त करायचा असेल, विजय प्राप्त करायचा असेल तर गरुड पुराणाचं त्यांनी त्याचं स्वाध्याय चिंतन केलं पाहिजे. आपल्याकडून काही दोष पाप झाले असतील तर ब्रह्मात्यादी नापापी पापशुद्धीम वापनुयात, तर एखादे काही दोष झाले असतील त्या दोषांच्या प्रायश्चित्त रूपाने सुद्धा गरुड पुराण ऐकलं पाहिजे. आणि म्हणतात की पुढे तोच विषय आला, वंध्यापि लभते पुत्रम, एखाद्या माता माऊलीला जर वंध्यत्वाचा जर दोष असेल तर तिने गरुड पुराण ऐकलं पाहिजे. हे आपल्या पुष्कळ पुराणांच्या फलश्रुतीमध्ये येतं बरं, भागवताच्याही फलश्रुतीमध्ये येतं, शिवपुराणांच्याही फलश्रुतीमध्ये येतं, अजूनही पुष्कळ पुराणांच्या फलश्रुतीमध्ये येतं. आणि तोच भाग गरुड पुराणाच्याही फलश्रुतीमध्ये आहे. वंध्यापि लभते पुत्रम कन्या विंदती सत्पतीम, एखादी विवाहार्थी एखादी वधू आहे की जिला आता विवाह जिचा व्हायचा आहे, तिने सुद्धा जर ऐकलं तर तिला सत्पती लाभतो. अर्थात आज हा एक फार मोठा प्रश्न आहे की चांगलं स्थळ कुठून मिळेल, तर इथं म्हणतात की कन्या विंदती सत्पतीम, त्या कन्येला चांगला पती प्राप्त होतो. क्षेमार्थी लभते क्षेमम भोगार्थी भोगम आपनुयात, आपलं सगळं चांगलं राहावं बाबा, ठीक, आपल्याला काही विशेष कामना नाही पण सगळं काही ठीकठाक राहावं असं ज्याला अपेक्षा आहे त्याला क्षेम म्हणतात. त्याला क्षेमाची अपेक्षा आहे, त्याला क्षेम प्राप्त होतो. मंगलार्थी मंगलानी गुणार्थी गुणमापनुयात, आपल्या घरात हस्तखेळचं वातावरण राहावं असं ज्याला मांगल्याचं वातावरण राहावं असं वाटतं, तर आणि आपल्याला विशिष्ट गुणांनी आपण संपन्न व्हावा असं वाटतं. म्हणजे गीतेमध्ये त्या प्रकारे दैवी संपत्तीचं वर्णन केलंय, अभयम सत्व संशुद्ध ज्ञान योग्य व्यवस्थित ही इत्यादी सगळे दैवी गुण आपल्यामध्ये यावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी गरुड पुराण ऐकावं. ज्याला आपल्यामध्ये सरस्वतीच्या कृपेने काव्यस्फुरण व्हावं असं जर वाटत असेल तर काव्यार्थीचे कवित्वंच सारार्थी सारवापनुया, ज्याला काव्याची विशेष प्रेरणा असेल, स्फुरणा असेल, प्रज्ञा असेल, ही जागृत करायची असेल त्यांनी गरुड पुराण ऐकावं. आणि पुढे म्हणतात ज्याला ब्रह्मज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, अजून व्यावहारिक ज्ञान असेल, पराविद्या असेल, अपराविद्या असेल, ज्ञानार्थी लभते ज्ञानम सर्व संसार मर्दनम, सगळ्या प्रकारचं भौतिक आणि पारमार्थिक दोन्ही प्रकारचं ज्ञान हे गरुड पुराणाच्या श्रवणाने प्राप्त होतं. इदम स्वस्तेनम धन्यम गारुडम गरुडे तिरम गरुडे रितम, तर हे मांगल्य प्रदान करणार आहे आणि हे सगळ्या प्रकारचं ज्ञान प्रदान करणारं हे पुराण आहे. नाकाले मरणम तस्य, खूप महत्वाचा मुद्दा इथं म्हणतायत की गरुड पुराणाचं श्रवण करणाऱ्याला अकाल मृत्यू होत नाही. पुष्कळ वेळेस आजच्या काळामध्ये म्हणजे इतकी अशाश्वती झालेली आहे की सकाळी कामाला गेलेला माणूस संध्याकाळी शाश्वत परत येईल का ह्याची शाश्वती नाही. आपण जरी नीट गाडी चालवत असू, आपण जरी काही हे करत असू तरी काय अपघात कसा होईल काही सांगता येत नाही. याचे पुष्कळ उदाहरण हे प्राप्त होतात. तर काहीतरी अडचण आल्यावर देवाचं करण्यापेक्षा नित्य आपली अशी काही विशिष्ट उपासना असली तर तो त्रासच आपल्याला होत नाही. तर गरुड पुराणाचं हे फळ सांगतात की नाकाले मरण तसे, अकाली मरण अकाल मृत्यू ही गरुड पुराणाच्या श्रोत्याला होत नाही. श्लोकमेकं तु यः पठेत, अरे पूर्ण पुराण सोडा, जो रोज गरुड पुराणाच्या एका श्लोकाचा पाठ करतो ना त्याची अकाल मृत्यू होत नाही. आणि त्यानंतर जर ह्याचा ह्या गरुड पुराणाचा जर रोज अर्धा श्लोकाचा जर पाठ केला तर श्लोकार्थ पठनादस्य दुष्ट शत्रु क्षयो भवेत. जर दुष्ट शत्रूचा जर त्रास असेल, कोणी जर आपल्याला अनावश्यक जर त्रास देत असेल, या गरुड पुराणाचा अर्धा श्लोक जरी रोज म्हणला तरी दुष्ट शत्रूचा त्रास शांत होतो.
अतो हि गारुडं मुख्यं पुराणं शास्त्रसम्मतं गारुडेन समम नास्ति विष्णू धर्म प्रदर्शने. म्हणून हे गरुड पुराण हे पुराणांमध्ये खूप विशेष ह्याचं स्थान आहे. आणि म्हणून गरुड पुराणासारखे विष्णू धर्म एक वैष्णव पुराण हे दुसरं नाही असं सांगतात. बघ, वैष्णव 3 पुराण मुख्य आहेत. एकतर भागवत मुख्य आहे, एकतर विष्णू पुराण मुख्य आहे आणि तिसरं गरुड पुराण मुख्य आहे. आता भागवतच प्रसिद्ध आहे, बाकी हे 2 पुराण गरुड पुराणाबद्दल तर खूप अफवा असल्यामुळे ते काही समाजामध्ये अगदी प्रसिद्ध असं हे नाहीये. आणि विष्णू पुराण सुद्धा खूप कमी प्रसिद्ध आहे. आम्ही मुद्दामून आता नवरात्रीमध्ये ज्या प्रकारे नवरात्रीमध्ये भगवतीची उपासना जगदंबेची असते त्याच प्रकारे व्यंकटेशाचंही नवरात्र तेच असतं देवीचं. तर त्याच व्यंकटेशाच्या नवरात्राच्या निमित्त आता आम्ही पालमला विष्णू पुराण कथा करत आहोत. आमचा हाच प्रयत्न की जे पुराण उपेक्षित आहेत, जे पुराण लुप्तप्राय होत आहेत, इतकं आपल्या ऋषीमुनींनी 18 पुराण 18 उपपुराण इतकं सगळं दिलंय, फक्त आपल्याला वाढून ठेवलंय पण आपल्याला खाता येत नाही. तर आपल्याला हे सगळं ज्ञान पुढच्या पिढीला जर आज नाही हे टिकलं, आपल्या गणपतीच्या आता गेलेल्या उत्सवामध्ये सुद्धा हाच हे होता की बाबा गणेश पुराणाचं इतकं काही मोठं गणपतीच्या ह्याच्यावर होत आहे आणि गणेश पुराणाचं कुठं श्रवण नाही. त्या गणपती समोर त्याची पुराण सेवा व्हावी. तर असं कुठल्याही देवतेच्या उपासनेमध्ये त्या देवतेच्या पुराणांचं विशेष श्रवण झालं पाहिजे. ते पुराणाचे श्रवण त्या देवतेच्या प्रसन्नतेला कारण होत. आणि हे जर आपण बारकाईने अशा प्रकारे जर सविधी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार करून उपासना करत गेलो ना, तर धर्माची प्रतिष्ठा समाजामध्ये होते. बरं, पुष्कळ लोक विचारतात की बाबा एखादा उत्सव करायचा आहे ना, मग तो गणेशोत्सव असेल अजून कुठला असेल, आम्ही आमच्या वाटेल तशा पद्धतीने केलं तर काय हरकत आहे. आमचा गणपतीवर भाव आहे, त्याच्यासमोर डीजे वाजवले तर काय होणार आहे. असं आहे, ज्यावेळेस अशास्त्रीय प्रकारे उपासना होते ना, देवता त्याचं ग्रहण करत नाहीत. आणि देवता त्याचं ग्रहण करत नाहीत, मग केलेल्या कर्माचं ग्रहण हे कुठं जातं, त्याचं फळ कुठं जातं, तर ते जातं दुष्ट शक्तींकडे. ज्यावेळेस देवता त्याचं ग्रहण करत नाही त्यावेळेस दैत्य शक्ती असतील, आसुरी शक्ती असतील, नकारात्मक शक्ती असतील, या दृश्य अदृश्य जगतातल्या, त्या त्याचं ग्रहण करतात. आणि त्यामुळे धर्माला बळ मिळण्याच्या ऐवजी अधर्माला बळ मिळतं. त्याचे कित्येक उदाहरण आजपासून 100 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी इतके मोठे मोठे कार्यक्रम आणि इतके मोठे मोठे सप्ताह असतील वगैरे हे होत नव्हते, पण समाजामध्ये नैतिकता होती. आणि आज इतके समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असून, मोठे मोठे कीर्तन असून, मोठे मोठे सप्ताह असून, आज समाजामध्ये का नैतिकतेचा ऱ्हास होतोय? कारण की अविधीपूर्वक ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस त्याच्यामधून धर्माला देवाला बळ मिळण्याच्या ऐवजी अधर्माला आणि ज्या आसुरी शक्ती आहेत त्यांना बळ मिळण्याचं काम होतं. बरं, म्हणून शास्त्रात जसं सांगितलेलं आहे, महापुरुषांना जसं अपेक्षित होतं त्या प्रकारे आपण उपासना इत्यादी केली पाहिजे. तर वैष्णव परंपरेमध्ये 3 पुराण हे मुख्य सांगितलेले आहेत. एक तर भागवत पुराण आहे, विष्णू पुराण आहे आणि तिसरं गरुड पुराण आहे. तर म्हणून सांगतात की गारुडेन समम नास्ति विष्णू धर्म प्रदर्शने. पुढे म्हणतात यथा सुराणां प्रभरो जनार्दनो यथा युधानां प्रभर सुदर्शनम तथा पुराणेषु च गारुडंच मुख्यम तदाहुर हरितत्व दर्शने. हे हरितत्व दर्शनामध्ये खूप मुख्य असं हे पुराण आहे. गरुडाख्य पुराणे तु प्रतिपाद्यो हरिस्मृतः अतो हरिर नमस्कार्यो गम्यो योग्यो हरिस्मृता. ह्याच्यामधून भगवान श्रीहरींचं, महाविष्णूंचं वैष्णव तत्व हे विशेष प्रकाशित केलेलं आहे. पुढे म्हणतात पुराणम गारुडम पुण्यम पवित्रम पापनाशनम शृण्वताम कामना पूरम श्रोतव्यम सर्वदैवही. इथे म्हणतात की हे पुण्यदायक पुराण आहे, पवित्र पुराण आहे. आणि पुढे म्हणतात श्रोतव्यम सर्वदैवही. हे पुराण कधी श्रवण करावं? सर्वदा एव. नेहमी श्रवण करावा असं म्हणून, सर्वदा श्रवण करावं असं म्हणून थांबले नाहीत, एव लावले. पण नेहमीच ऐकावं. म्हणजे पितृपक्ष आहे म्हणून ऐकू नये, कोणी गेलंय म्हणून ऐकू नये असं नाही. तर श्रोतव्यम सर्वदैवही, हे नेहमी ऐकावं. आणि यश्चेदम शृणुयान मर्त्यो यश्चापि परिकीर्तयेत विहाय यातनाम घोराम धूत पापो दिवम व्रजेत. ह्या पुराणाचं जर नित्य श्रवण केलं आणि त्याचं चिंतन जर केलं तर विहाय पातकांग घोरा, की जे काही दोष असतील, पाप असतील, आजचं वातावरण असं आहे की आपण अपेक्षा आणि प्रयत्न करून सुद्धा
विशुद्ध जीवन असं जगणं आपल्याला सोपं नसतं. तर जे काही जाणतेपणाने अणजाणतेपणाने जे काही दोष जे झालेले असतात त्या सर्व दोषांना नष्ट करणारे हे पुराणाचं चिंतन आहे. आणि धूत पापो दिवम व्रजेत, पुढची सद्गती करणारे हे पुराण आहे. अशा प्रकारे गरुड पुराणाच्या महात्म्याचे काही मोजके श्लोक मी सांगितले, कारण की मुख्य विषयाकडे जायचं आहे तर जास्तही महात्म्य सांगून चालणार नाही. पण मुख्य काही जे काही श्लोक होते अजूनही याचं महात्म्य सांगितलंय. गरुड पुराण ज्याच्या घरामध्ये असतं त्याच्या घरामध्ये मांगल्य राहतं. म्हणजे हाही भाग नाही की बाबा गरुड पुराण हे घरात नसावं किंवा काय त्याचा दोष लागतो वगैरे, असंही काही भाग नाही. लोकांमध्ये समाजामध्ये तसा समज आहे, पण आपण मुळात काय सांगितलेलं आहे हे आपण पाहतोय. किंवदंती ह्यांनी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं. पुष्कळ जणांना विचारलं की बाबा तुम्ही जे म्हणताय तुम्हाला कोणी सांगितलं, एखादी गोष्ट एखाद्या अफेवर जर विचारलं तर लोक सरळ म्हणतात शेजाऱ्यांनी सांगितलंय, शेजारी तसे करतात. आता आपल्याकडं गुरूंच्या मार्गदर्शनाखाली चालावं. आपले कुलगुरू असतील, आपले आचार्य असतील, आपले संत महापुरुष असतील, त्यांच्या मार्गदर्शनावर चालावं. तर अजून शेजारी काय करतायत आणि त्यांनी काय केलं त्याचं पाहून, एकमेकांचं पाहून जे केलं जातं ना त्याच्यामध्ये विशुद्धता येत नाही. शास्त्रीय त्याच्यामध्ये प्रमाणीभूतता अशी असत नाही. त्यामुळे आपण जे काही करावं ते तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम् इहार्हसि. आपण जे करतोय हे शास्त्रसंमत आहे का ह्याची परीक्षा करून आपण हे करावं. बरं, माऊलींची, ज्ञानेश्वर माऊलींची खूप सुंदर ओवी आहे ह्यावर. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृणवत मानावे, जे घेववे ते नमणावे विषही विरू. माऊलींनी तर सर्वोच्च उदाहरण दिलंय. ते म्हणतात शास्त्र जर म्हणेल की एखाद्या परिस्थितीमध्ये तुम्हाला विष घेऊन तुमचा देह संपवणं जर कल्याणकारी आहे तर ते सुद्धा तुमच्यासाठी कल्याणकारी. आणि हे माऊली नुसते म्हणले नाहीत, त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीत तर त्यांनी देह त्याग करून त्यांचं ऊर्ध्वगती कल्याण तर झालेलं आहे. नामदेव महाराजांचा गाथ्यामध्ये जर तो प्रसंग बघितला तर तिथल्या सर्व पंडितांनी सुद्धा त्यांच्या मुखातून हे उद्गार निघालेत की आता ह्यांची सद्गती झाल्याशिवाय राहणार नाही. दुर्भाग्य की जसं नामदेव महाराजांनी लिहिलं किंवा हे कुठल्या सिरियलमध्ये आणि कुठल्याच ह्याच्यामध्ये दाखवलं जात नाही, फक्त निगेटिव्हिटी आणि नकारात्मकताच दाखवली जाते. हा एक माझं घर ऑलवेज रेडी आणि टॉयलेट डिटर्जंटने घासून स्वच्छ तर केलं होतं, पण चमक सगळे येतच असतील. अक्षय, काहीतरी आयडिया? बेस्ट एव्हर आयडिया. डिटर्जंट पेक्षा 10 पट चांगला. स्वच्छता फक्त 5 मिनिटात आणि कित्येक तास सुगंध दरवळत राहतो. विद्या, तुझं घर तर वाव. नवा सुगंध असलेला बेस्ट एव्हर हार्पिक. आता हा वापरून पाहिला नाही तर काय केलं? त्याच्यामध्ये दाखवलं जात नाही, फक्त निगेटिव्हिटी आणि नकारात्मकताच दाखवली जाते. हा एक कालाचा किंवा लोकांच्या एक दृष्टीचा वैयक्तिक हा प्रभाव असतो. तर सांगायचं तात्पर्य की एखाद्या परिस्थितीमध्ये पुष्कळ अशा आपल्या तुम्ही इतिहासामध्ये पहा, तुम्ही पुराणामध्ये पहा की देहत्याग करून आपलं एक ऊर्ध्वगतीला जाण्याची एक प्रक्रिया, विशेष प्रक्रिया, की त्याला आत्महत्या नाही म्हणता येत. आत्महत्या करणं वेगळं आणि तुम्ही तुमच्या पारलौकिक कल्याणासाठी एक सविधी देहाचा उत्सर्ग करून कल्याण करणं वेगळं. तर त्याची सुद्धा प्रक्रिया आहे. आता तुम्ही नर्मदा पुराण पाहाल, अन्यान्य पुराण पाहाल तर काही विशेष उपवास करावेत, काही विशिष्ट संख्येमध्ये जप करावा आणि त्याच्यानंतर आपल्या देहाचं उत्सर्ग करावा, अशा प्रकारचं विधान आहे. तर जर हे शास्त्रीय पद्धतीने जर आपण केलं तर आपल्याला हे स्वर्गलोक असेल, वैकुंठ असेल, कैलास असेल, अशा सद्गती प्राप्त होतात. आत्महत्येचं फळ कुठं सांगितलंय का सद्गती मिळते किंवा स्वर्ग वैकुंठ कैलास मिळतो? पण म्हणून हाच फरक आहे. मनाने काही करणं आणि शास्त्रानुसार काही करणं. मनाने काही करण्यामध्ये तुम्हाला चांगलं फळ मिळेल याची काही शाश्वती नाही, उलट वाईट फळ मिळण्याची जास्त शक्यता आहे स्वेच्छाचारी आपण पद्धतीने केल्यामुळे. पण शास्त्रीय पद्धतीने ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला एखादी गोष्ट कठोर जरी वाटली तरी त्याचं नंतर पुढे चालून त्याचं सुख प्राप्त होतं. सात्विक सुखाचं हेच लक्षण गीतेमध्ये सांगितलंय. यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विक प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. सात्विक सुखाचं लक्षण काय? जे सुरुवातीला विषासारखं वाटतं पण नंतर जे अमृतासारखं सुख देतं ते म्हणजे सात्विक सुख. आणि मग राजस तामसाची काही वेगळं सांगायची गरज नाही. जे सुरुवातीला खूप गोड वाटतं अमृतासारखं आणि पुढे जे विषासारखं जे त्रास देतं ते म्हणजे तामसिक सुख. तर सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीने ज्यावेळेस आपण एखादी उपासना असेल, आपण कुठलंही आचरण असेल, हे ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपलं इहलौकिक आणि पारलौकिक कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आता गरुड पुराणाचं आपण हे महात्म्य ऐकलं. ह्याच्यामध्ये हे तर स्पष्ट झालं की बाबा घरात ठेवायला
ऐकायला, एरवी सुद्धा ऐकायला काही हरकत नाही. आमचा तर आग्रह आहे की ज्यावेळेस पितृपक्षात शक्य असेल तर पितृपक्षात, किंवा अन्य वेळेस शक्य असेल तर अन्य पुष्कळ जे सप्ताह होतात त्यामध्ये गरुड पुराणाचं जर स्वाध्याय ठेवला, जर आपण गरुड पुराणाची कथा ठेवली, विविध कथा होतात आजकाल, आणि त्यामध्ये जर आपण गरुड पुराणाची जर कथा ठेवली तर समाजाचं वास्तविक प्रबोधन ह्यातून होणार आहे. म्हणून सप्ताहाच्या आयोजकांना, नियोजकांना हे सुद्धा माझं विनंती राहील की समाजामध्ये आता एक भय हे गरुड पुराणाबद्दल निघून गेलं पाहिजे, आणि हा विषय नेहमी बोलल्या गेला पाहिजे. का? त्याच्यामध्ये इतक्या रत्नांची खाण आहे. सुरुवातीला जसं विधान केलं त्या प्रकारे मी त्याची सूचीच लिहून आणली आहे. विषय इतके आहेत की सर्वांचा विस्तार करणं शक्य नाहीये. काय काय आहे ह्याच्यामध्ये? 3 खंड मुख्य आहेत गरुड पुराणामध्ये. एक तर आहे आचारखंड, दुसरा आहे धर्मखंड किंवा पेत कांड असं त्याला म्हणतात, आणि तिसरा आहे ब्रह्मखंड. तर या 3 कांडामध्ये हे विभाजलेलं हे गरुड पुराण आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्या पुराणांच्या आपल्या क्रमाप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती, त्याच्यानंतर द्वादशादित्यांचं वर्णन, नवग्रहांचे उपासनांचे मंत्र, विविध सत्कर्मांचं आचरण, आणि विशेष म्हणजे वेदाचे जे षडंग आहेत, त्याला व्याकरण असेल, छंदशास्त्र असेल, स्वरशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल, आयुर्वेदशास्त्र असेल, रत्नशास्त्र असेल, नीतिसार असेल, विविध देवतांची पंचायतन म्हणजे गणपती बाप्पा, देवी, भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान सूर्य आणि भगवान या 5 देवतांची पंचायतन, सर्व देवतांची आणि अन्यही इतर देवतांच्या पूजा विधानांचं विशेष वर्णन आहे. त्याच्यानंतर मृत्युंजय साधनेचं विशेष वर्णन आहे. मग विविध विद्या आहेत. गारुडी विद्या आहे, प्राणेश्वरी विद्या आहे, वास्तू शास्त्राचं विशेष वर्णन आहे, सामुद्रिक शास्त्राचं विशेष वर्णन आहे, स्वरोदय शास्त्राचं विशेष वर्णन आहे, आणि विविध रोगांचं निदान इत्यादी यांचं वर्णन आहे. बरं, स्तोत्रांमध्ये सुद्धा इतके विविध असे स्तोत्र आहेत, खूप दिव्य स्तोत्र आहेत. बरं, विष्णू पंजर स्तोत्र आहे असं म्हणतात त्या स्तोत्राच्या फलश्रुतीबद्दल की ज्यावेळेस भगवती जगदंबा माता, आता नवरात्र येत आहे, तर दैत्यांना मारताना त्या विष्णू पंजर स्तोत्राचं स्मरण करून भगवतीने युद्ध करून त्या सगळ्या दैत्यांवर आक्रमण केलं होतं. बरं, तर असं विष्णू पंजर स्तोत्र आहे जे आपल्या सुद्धा कवचाला, आपल्या सुद्धा रक्षेला, हे सगळं कशासाठी? आता तुम्ही विविध पुराणांमध्ये पाहाल, या देवतेने त्याची उपासना केली, त्या देवतेने सुद्धा त्याची उपासना केली. छोटा मोठा दाखवायचा भाव नाही आहे, आपल्याला काहीतरी उपयुक्त त्याच्यामधून ग्राही करण्यासारखं आहे हे आपल्याला त्यातून लक्षात घ्यायचं असतं. त्यानंतर गरुड पुराणामध्ये विष्णू सहस्रनाम सुद्धा आले. विष्णू सहस्रनाम एकच आहे असं तुम्ही समजू नका, 7-8 तरी विष्णू सहस्रनाम आहेत आजही उपलब्ध. प्रसिद्ध विष्णू सहस्रनाम हे महाभारतातलं आहे, पण दुसरं विष्णू सहस्रनाम हे गरुड पुराणात आलेले आहे. तिसरं विष्णू सहस्रनाम पद्मपुराण, स्कंद पुराण वगैरे ह्या विविध पुराणांमध्ये सुद्धा आलेले आहेत. तसं शिवपुराणाचं, शिवसहस्रनामाचं सुद्धा आहे. 7-8 शिवसहस्रनाम प्रसिद्ध आहेत. एक काशीचं एक प्रकाशन आहे, तर त्यांनी काहीतरी 16 शिवसहस्रनाम प्रसिद्ध केलेले आहेत, छापलेले, त्यांनी वेगळं पुस्तकच काढले. तर एका शिवसहस्रनामाची फलश्रुती काय, तर ते गायनामध्ये तो तज्ञ होता. नारदांनी त्या सहस्रनामाचं अनुष्ठान केलं होतं. दुसऱ्या तिसऱ्या शिवसहस्रनामाचं अनुष्ठान केलं तर काय, असं प्रत्येक सहस्रनामाची वेगवेगळी स्पेशालिटी आहे, फलश्रुती आहे. तर म्हणून प्रसिद्ध जे असतात ते तर आहेतच, पण अन्यान्य सुद्धा पुष्कळ स्तोत्र इत्यादी हे आपल्याला प्राप्त होतात. तसंच विष्णू सहस्रनाम हे आपल्याला गरुड पुराणामध्ये सुद्धा प्राप्त होतं. गुरुनीती हे सुद्धा इथं प्राप्त होते गरुड पुराणामध्ये. बृहस्पतीने सांगितलेली नीती म्हणजे गुरुनीती. त्याच्यानंतर नरसिंह स्तोत्र आहे, वैष्णव कवच आहे, त्याच्यानंतर कुलामृत स्तोत्र आहे, मृत्यू अष्टक आहे, अच्युत स्तोत्र आहे, नारायण स्तुती आहे. अशा प्रकारे विविध स्तोत्र आहेत. आणि उपदेश जर म्हणलं तर आत्मज्ञान सार म्हणून उपदेश आहे, गीता सार म्हणून सुद्धा उपदेश आहे, आणि ब्रह्मगीता आहे. आणि अशा प्रकारे विविध आचार्यांनी, विविध अधिकारी महात्म्यांनी दिलेले, ऋषीमुनींनी दिलेले उपदेश हे ह्याच्यामध्ये आहेत. औषधींचं वर्णन करायचं तर काय करावं, सगळ्या प्रकारचे ज्वर, सगळ्या प्रकारचे जे ताप येतात, आयुर्वेदामध्ये तर मोठी सूची आहे, ह्याच्यामध्ये मोठी सूची आहे, पण सारसार हे मी घेतलंय. तर सगळ्या प्रकारचे ज्वर असतील, अजून त्या व्यतिरिक्त कफ, वात, पित्त या तिन्ही पासून जनित होणारे रोग असतील, सगळ्या प्रकारचे. आता खोकले सुद्धा विविध प्रकारचे आहेत. बरं, कोरडा, ओला, अजून जुना,
नवा असं आयुर्वेदामध्ये विशेष आहे. राजयक्ष्मा रोग आहे. मी ते विशिष्ट नाव जर घेतले तर कदाचित समजायला अवघड होऊ शकतं, कारण की प्रचलित नाव आणि आयुर्वेदात आलेले नाव, या पुराणांमध्ये आलेले नाव हे वेगवेगळे आहेत. हृदय संबंधित सगळ्या रोगांचं निदान आलेलं आहे. सगळ्या प्रकारचे मूळव्याध सुद्धा 4-5 प्रकारच्या मूळव्याधींचं इथं निदान आलेलं आहे. अजून त्यासोबत वेगवेगळ्या कुष्ठांचं निदान आलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त विविध औषधी, ब्राह्मी कशी बनवावी, आयुवर्धक, बुद्धिवर्धक औषधी कशा निर्माण कराव्यात, स्त्री रोगांवर निदान करणाऱ्या औषधी या कशा बनवाव्यात हे आलेलं आहे. रत्नांची सुद्धा कशी परीक्षा करावी ही आलेली आहे. त्याच्यामध्ये मोती असेल, पाचू असेल, नीलम, पोळस, स्फटिक, हिऱ्यापर्यंत सगळ्याच्या सगळ्या रत्नांचं कसं परीक्षण करावं, कुठला नग, कुठला रत्न हा मध्यम आहे, कुठला उत्तम आहे, कुठला कनिष्ठ आहे, इतकं बारकाईचं वर्णन आहे. ह्याला रत्नांची खाण म्हणू नये तर काय म्हणा. इतक्या सगळ्या विषयांचा संग्रह हा आपल्याला गरुड पुराणामध्ये प्राप्त होतो.